संपूर्ण पदाधिकाऱ्याच्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी जय जवान किसान पार्टीचे प्रमुख नारायणरावजी अंकोशे साहेब यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं। संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत देशातील जे जवान आहेत त्यांचं या ठिकाणी ते लीडरशिप करतात। आपण सर्वांना विनंती आहे की त्यांचं या ठिकाणी आपण टाळ्या वाजवून स्वागत करावं। सर्वप्रथम कोणतीही लढाई जिंकायची असेल तर हौसला आणि प्लॅनिंग लागते। तर मला एकच म्हणायचं आहे, आपल्यामध्ये हौसला आहे का नाही आहे? आवाज मंत्रालयापर्यंत गेला पाहिजे, भ्रष्ट अधिकाऱ्यापर्यंत गेला पाहिजे, भ्रष्ट मंत्र्यापर्यंत गेला पाहिजे। का तर इथं जेवढे बसलेले आहेत त्यांच्यावर कसलाही एक सुईच्या टोका एवढा सुद्धा डाग नाहीये। भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। धन्यवाद। असा जोश पाहिजे विधानसभेत जायचं असेल तर। आपल्या समोर किती भ्रष्टाचार उभा असून द्या, किती पैसा असून द्या, फरक पडत नाहीये। का आपल्या बरोबर पूर्ण सैनिक आहेत महाराष्ट्रातले। आज परिवर्तन महाशक्तीचा जो पहिलाच मेळावा आहे, या मेळाव्याला प्रथम उपस्थित असलेले सर्व, समोर मंचावर बसलेले सर्व आमचे बंधू भगिनींनो, आमचे सैनिक मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज, आदरणीय बच्चूभाऊ कडू, राजू शेट्टी साहेब, चटप साहेब आणि आमचे शंकर अण्णा, मित्रांनो मला एकच सांगायचं आहे, आजपर्यंत सैनिकांचं काम होतं फक्त देशाच्या सीमेचं रक्षण करणं, पण सैनिकांना राजनीतीमध्ये उतरायची गरज का पडली? गरज याच्यामुळे पडली की शेतकऱ्याला न्याय भेटाना, सैनिकांना न्याय भेटाना, महिलेवरचे अत्याचार थांबाना। आताच धनंजयने सांगितलं, अरे ह्यांनी किती किती खाल्लंय, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जो पुतळा बनला त्याच्यामधलं तरी खाऊ नका, एवढे नीच लेवलला खाली गेलेत ते। काहीतरी लाज शर्म वाटली पाहिजे। आज न्याय कुणालाच भेटत नाहीये, मग आज न्याय भेटत नाही म्हणून न्याय देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशातले आज आमचे संभाजी महाराजांनी आज पुढाकार घेऊन, बच्चू भाऊने आज पुढाकार घेऊन, आज आमचे शेतकरी नेते राजू शेट्टी साहेबांनी पुढाकार घेऊन आणि सर्व मंचावरील प्रतिष्ठित व्यक्तींनी पुढाकार घेऊन आज महापरिवर्तन आघाडी उपस्थित केलेली आहे। मित्रांनो मला पूर्ण आत्मविश्वास आहे, आजपर्यंत शेतकऱ्याला आणि सैनिकाला न्याय मिळण्याचं एकच कारण होतं की आम्हाला न्याय का भेटत नव्हता, की महाराष्ट्रामध्ये 70% शेतकरी होते आणि सैनिक पण तेवढ्याच प्रतिशत होते, पण आम्ही शेतकरी आणि सैनिक कधी एकत्र चालू नाहीत। पण परिवर्तन आघाडीचा जी परिवर्तन महाशक्तीच्या याच्यामध्ये राजू शेट्टी साहेबांच्या आणि सर्व मंचावरच्या यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातला 95% शेतकरी एकत्र आहे आणि मी सांगू इच्छितो की आमच्या महाराष्ट्रातल्या 99% सर्व सैनिक आज आम्ही एकत्र आलेलो आहेत। काय सांगावं तुम्हाला, सैनिकांचं काम आहे देशाच्या सीमेचं रक्षण करणं। 25 वर्ष झाले हो कारगिलची लढाई होऊन, 25 वर्ष झाले। आज आम्ही आमच्या शहीदांना सन्मान देण्यासाठी दरदरचे ठोकळे खाल्ले, 1000 वेळेस मंत्रालयात गेलो, निवेदन दिले, पण त्यांना सैनिकांना ज्या शासनाच्या GR प्रमाणे ज्या जागा द्यायच्या होत्या त्या आतापर्यंत दिल्या नाहीत। आणि हे काय सांगतात, आम्ही सैनिकांचा खूप सन्मान करतो। अरे तुम्ही सैनिकांचा वापर फक्त सत्तेमध्ये जाण्यासाठीच केला। आज मी पूर्ण सैनिकांसमोर आणि महाराष्ट्राच्या 12 लाख जनतेसमोर सांगतो का तर मी त्याचा साक्षीदार आहे। आदरणीय मोदी साहेबांना पहिली आमची सभा रेवाडीला घेतली होती 1 लाख सैनिकांची 2014ला, आणि तिथून सांगितलं की आम्ही सैनिकांचे खूप कैवार आहेत सैनिकांचे। अरे कैवार असते तर आमचे प्रश्न सोडले असते ना दादा। भाऊ एक सांगायचंय, आज आमच्या सैनिक कल्याणला महाराष्ट्राच्या पूर्ण सैनिकांचा कारभार पाहण्यासाठी अहो 4% पण अधिकारी नाहीत, कसं पाहणार ते सर्वांचं? आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर आम्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहेत। सैनिक कोणत्या IAS IPSचा पुत्र नाहीये, आम्ही कुणाचे मुलं आहेत? सैनिकांचे, शेतकऱ्यांचे मुलं आहेत आम्ही। आज आमचा जो सैनिक आहे आज आमच्या पित्याच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेला आहे। मित्रांनो उतरलात का नाही तुम्ही? आवाज कमी येतोय, त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे।
सर्व सैनिक जोपर्यंत आमच्या पित्या शेतकऱ्याला हक्क भेटत नाहीये, त्यांच्या पिकाला हमी भाव भेटत नाहीये, तोपर्यंत आम्ही रणांगण सोडत नाही. आणि सैनिकांची जात एकच असते, जोपर्यंत श्वासामध्ये श्वास आहे तोपर्यंत या मातृभूमीसाठी आणि हक्कासाठी लढायचं. आज सांगायचं म्हटलं तर ह्या पाण्या बाटलीची किंमत 2 रुपये लागत खर्च आणि तिची विक्री किंमत किती आहे 20 रुपये. पण आज राजू शेट्टी माहिती या गोष्टीचं, त्यांनी आंदोलन खूप केलं दुधावर. अहो आमच्या 65 सरकारने रेट दिलेला आहे गाईच्या दुधाचा सरकारी खर्च 65 रुपये, पण आमच्या शेतकऱ्याला किती भेटतो 24 रुपये. का आम्ही काय पाप केलेत का? आम्हाला कोणता किंमत ठरवायला नाहीये का? त्याच्यामुळं आज महाराष्ट्रातले आम्ही सर्व सैनिक आदरणीय महाराज, आम्ही आमच्या छत्र तुमच्या सर्वांच्या छत्राखाली आम्ही काम करू. आणि मला एकच विनंती करायची आहे, जरांगे पाटलाल सुद्धा शेतकऱ्याचा पुत्र आहे, संघर्ष योद्धा आहे. दादा तुम्ही या, जर खराच न्याय द्यायचा असेल तर विधान भवनामध्ये जाऊन न्याय द्यावा लागेल. काल तुम्ही जे वक्तव्य केलं त्याच्यामुळे आमच्या सर्व सैनिकांच्या छात्या फुलल्या. आज राजकारणामध्ये ज्याच्या हातामध्ये पावर आहे तोच न्याय देऊ शकतो. ह्यांच्या हातात पावरा दिला पण ह्यांनी भ्रष्टाचारच केला फक्त. आणि त्याचं जिवंत उदाहरण आहे आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. अहो जो पुतळे पहिले 100 वर्षापूर्वी उभा केले त्याला आता धक्का पण लागला नाहीये. ह्यांनी कशात खाल्लं नाहीये. ह्यांनी महाराष्ट्राच्या भ्रष्टाचाराचा कळस यांनी गाठलेला आहे. सर्वसामान्याला न्याय भेटत नाहीये. आज शिक्षणाची काय परिस्थिती आहे? आज प्रायव्हेट स्कूलला गेलं तर 2 लाख 3 लाख 50,000 10 लाख भरायचे. अरे कुठून भरायचे आम्ही सर्वसामान्याने? महाराष्ट्रातल्या शाळा विक्रीला काढल्या ह्यांनी सर्वच विक्रीला काढल्या. त्याच्यामुळे मी सर्वांना एकच सांगतो, एकत्र येऊन लढायचंय, खांद्याला खांदा लावून लढू. आणि मी सैनिकांना आमच्या आर्मीमध्ये एकच होतो आदेश दिला जातो, मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आज 10 लाख सैनिक आहेत. तुम्ही आपल्यामध्ये विसंगती होत्या पण आम्ही सर्व विसंगती बाजूला ठेवून एकत्र आलो होतो. प्रत्येक सैनिकांना 50 मतदान मित्रांचं, घरच्यांचं आणि आपल्या जवळच्यांचं त्यांना समजून सांगा की आज महापरिवर्तन शक्तीची महाराष्ट्राला गरज काय आहे समजून सांगा. आणि ह्या वेळेस पूर्ण बहुमताने आपल्याला आपला महापरिवर्तन शक्तीचं सरकार या मंचावर बसलेल्या सर्वांच्या आदेशाने आणायचंय. मी एवढंच सांगतो आणि सर्व कामाला लावू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.